राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊसाहेबांचा माँसाहेब जिजाऊसाहेबांचा माँसाहेब जिजाऊसाहेबांचा नमो भारते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. प्रिय मित्रांनो, चराचरात वास करणाऱ्या श्री गुरुदेव शक्तीला प्रणाम करते. शब्दांचा वारसा देणारे माझे आजी आजोबा आणि आई वडिलांना सुद्धा मी प्रणाम करते. मला इतिहासाशी अवगत करून देणारे शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना मी मानाचा मुजरा करते. आज भारतवर्षाला प्रचंड मरगळ आली आहे. राष्ट्रभक्ती राष्ट्रधर्म शेवटच्या घटका मोजत आहे. सगळीकडे भोग आणि विलासाने थैमान घातले. त्याग आणि बलिदान काय असतं हे आम्हाला माहिती नाही. अरे, रामापासून अब्दुल हमीद पर्यंतचा आमचा शौर्याचा इतिहास, पण आम्ही इतिहास वाचत नाही. आम्हाला इतिहास कोणी सांगत नाही. पण आज आम्हाला या इतिहासाची आवश्यकता आहे. म्हणून आजच्या दिनविशेषानिमित्त एक प्रखर स्वाभिमानाचा वारसा, प्रचंड तेजस्वी इतिहास आणि आपली स्वतंत्रतेची परंपरा घेऊन मी आपल्या समोर उभी आहे. मला कथा सांगून तुमचं मनोरंजन करायचं नाहीये किंवा स्वतःची प्रौढीही मिरवायची नाहीये. मला त्या इतिहासातल्या चेतनेनं तुमच्या मनातल्या क्रांती ज्योतीला प्रज्वलित करायचा प्रयत्न करायचा आहे. ही कथा आहे एका महिषासुर मर्दिनीची, एका रंध्रागिनीची, एका योगिनीची, एका साध्वीची, जिची आकांक्षा तिच्या गर्भातून एका विजेच्या रूपाने प्रकट झाली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. होय, मी तुम्हाला मातोश्री जिजाऊंचं चरित्र सांगणार आहे. आपल्या आऊसाहेबांचं चरित्र सांगणार आहे. सिंदखेड राजामध्ये जन्मलेल्या त्या जगदंबेची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आदिलशाही, निजामशाही, मोगलांच्या जुलमी सत्तेच्या कालखंडात राजे लखुजीराव जाधव आणि महाराणी म्हाळसादेवी यांच्या पोटी जिजाबाईंचा जन्म झाला. शहाजीराजांबरोबर विवाह झाला. परकीयांची गुलामगिरी संपवण्याकरता जिजाबाईंनी शहाजी महाराजांना साकडं घातलं. शहाजीराजांनी बंड केला. स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न फसला. सन 1630 मध्ये पुणे जहागिरीचे सरदार शहाजीराजे होते. शहाजीराजांनी बंड केला होता म्हणून आदिलशाही फौजा चारही वेशींमधून बदला घेण्यासाठी घोडे उधळीत पुण्यात घुसल्या. घरदार पेटली. जिकडे तिकडे किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. सैरावैरा पडणारे लोक, त्यांची प्रेतं पडू लागली. पुण्याचं स्मशान झालं. सगळं संपलं. परंतु अशा स्मशान शांततेतूनच क्रांती जन्माला येत असते. तिकडे शिवनेरीवर त्या क्रांतीचा जन्म झाला. सन 1637 मध्ये 6 वर्षाच्या शुभाला घेऊन जिजाऊ माँसाहेब पुण्यात आल्या. त्यावेळी पुण्याची अवस्था पाहून जिजाऊ माँसाहेबांच्या काळीज चर झाला. त्यांनी कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला आणि त्यावेळी पुण्याच्या मालकिनीला राहण्यापुरती ओसरी नव्हती. म्हणून मातोश्रींनी संकल्प केला हिंदवी स्वराज्याचा. वाजत गाजत समारंभपूर्वक सोन्याचं नांगर मराठी मातीवर फिरवण्यात आलं आणि स्वराज्याचं बी अलगद त्या मातीत पेरल्या गेलं. जिजाऊ माँसाहेबांच्या देखरेखीखाली शिवबाग युद्धकलेत प्रवीण होऊ लागला. राजकारण समजावून घेऊ लागला. आदिलशहा, निजामशहाच्या जुलमी अत्याचारांचा कथा अनुभवू लागला. त्याला माहिती होतं की आपणच त्या स्वराज्याची स्थापना करू शकतो आणि मी ते करून दाखवणार. त्या काळी पुण्याच्या अवतीभोवती मावळी डोंगर आणि अफाट जंगल होतं. वाघ, बिबट, कोल्हे, लांडगे हे बादशाही सरदारांपेक्षा अधिक धुमाकूळ घालत होते आणि या जनावरांमुळे शेतकरी शेती करायला घाबरत होते. जर शेतकरी सुखी आणि निर्धास्त झाला तर स्वराज्याचं पोषण होईल हे आऊसाहेबांनी ओळखलं होतं. त्यांनी ही जनावरं लोकांकरवी मारली आणि रयत निर्धास्त केली. पुण्याचा कारभार पाहण्यासाठी दादोजी कोंडदेव, नूरखान बेग, बंकीराव गायकवाड, बाजी पासलकर, येसबा दाभाडे, नारोपंत मुजुमदार
असे अनेक अनुभवी सरदार नियुक्त करण्यात आले होते आणि शिवबांनी मावळ खोऱ्यातील जीवाला जीव देणारे मित्र गोळा केले. कुणी तेली होते, कुणी रामोशी होते, धनगर, मुसलमान, तर कुणी ब्राह्मणही होते. आणि या सगळ्यांसोबत मिळून शिवाजी महाराज आदिलशहाच्या सरदारांचा बंदोबस्त करू लागले. रयतेचं आणि स्त्रियांचं संरक्षण करू लागले. शिवाजी महाराजांच्या आणि आऊसाहेबांच्या रूपाने रयतेला आधार मिळाला होता. जिजाऊ मासाहेबांचं चरित्र सागराची शाई केली आणि सह्याद्रीची टोक केली तरी शब्दात वर्णन करता येणार नाही एवढा पवित्र अध्याय जिजाऊ मासाहेबांचं चरित्र म्हणजे आहे. जिजाऊ मासाहेब जेवढं शिवबावर प्रेम करत होते तेवढाच त्यांना साथ देणाऱ्या मावळ्यांवर ते प्रेम करत होते. 5 मार्च 1666 रोजी महाराज आग्र्याला निघाले होते. तेव्हा त्यांच्यासोबत 300 मावळे होते. या 300 मावळ्यांपैकी एक म्हणजे विठूजी शिळमकर. तो देखील महाराजांसोबत आग्र्यात अडकला होता. 12 सप्टेंबर 1666 मध्ये शिवाजी महाराज आणि बाकी मावळे रायगडावर परतले. जसा रायगडावर आनंदोत्सव साजरा झाला तसा विठूजीच्या घरी सुद्धा आनंदोत्सव साजरा झाला. परंतु विठूजीच्या घरचा आनंद काहीतरी वेगळा होता हे विठूजीला जाणवलं. त्यांनी घरच्यांना विचारलं, काय काही नवीन घडामोड झाली की काय? विठूजी आग्र्याला असताना त्याच्या धाकल्या मुलीचं लग्न घरच्यांनी ठरवून टाकलं होतं आणि नवरा मुलगाही लाखात एक. शिवाजी महाराजांच्या सरदारांपैकी गोमाजी नाईक यांचा मुलगा महादाजी नाईक शोधून असं स्थळ सापडलं नसतं म्हणून आनंद होणं स्वाभाविकच होतं. परंतु विठूजीला चिंता होती आणि सुपारी अजून फुटली नव्हती, कुंकू लागलं नव्हतं. 6 दिवसांनी 5-6 दिवसांनी नवऱ्याकडची मंडळी येणार, कुंकू लावणार, हळद साखरपुडा ठरणार असं ठरलं होतं. दोन्हीकडच्या लोकांची बोलणी तशी झाली होती आणि पाहुणे यायला अवघे 2 दिवस राहिले असता विठूजींनी पाहुण्यांना निरोप पाठवला की पाहुणं जरा कामाची अडचण आहे, सुपारी 8 दिवसांना फोडूया म्हणतो. भावी व्याहालाही वाटलं असेल काही अडचण म्हणून ठीक आहे सुपारी 8 दिवसांनी फोडू, काय हरकत आहे. पण हेही 8 दिवस गेले आणि विठूजींनी परत सांगावा पाठवला की पाहुणं जरा अडचणीनं खोळंबलोया, सुपारी अजून 8 दिवसांना फोडूया म्हणतो. आता ही काय रीत झाली? पोरीच्या बापानं तर लगीन घाई करावी अशी पद्धत आणि इथे विठूजी सांगावे धाडतोय. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. ही गोष्ट आऊसाहेबांच्या कानावर पण गेली. आऊसाहेबांनी तातडीच्या हुकुमाने विठूजीला बोलावलं. विठूजी धसकावला. का बोलावलं असेल मासाहेबांनी? तरी रायगडावर गेला. आऊसाहेबांना मानानं मुजरा घातला आणि उभा राहिला. आऊसाहेबांनी काळजीच्या स्वरात विचारलं, विठूजी लग्नाची तीच का धरत नाहीस? अरे बाळा, लग्नाची गोष्ट 4 चौघात तिचं कालवा होऊ नये, लौकिकेला बरं नाही. जी आऊसाहेब 4 दिवसात तीत काढतो असं विठूजी म्हणाला खरं, परंतु हे 4 दिवसही गेले. विठूजीकडून कोणताच सांगावा गेला नाही. हा गोमाजी नाईकांना अपमान वाटला. त्यांना वाटलं की पानसंबळ परिवारात शिळमकरांना लेख द्यायची नाही का, लग्न मोडायचं का, हेही आऊसाहेबांच्या कानावर आलं. यावेळी मात्र आऊसाहेबांनी रागात निरोप पाठवला. विठूजीला तातडीच्या हुकुमाने बोलावलं आणि रागाच्या स्वरात कारण विचारलं. रागावून विचारलं. विठूजी कसानुसा चेहरा करून आऊसाहेबांसमोर उभा राहिला आणि सांगू लागला, आऊसाहेब कसं सांगू, पानसंबळांसारख्या तालावारासोबत संबंध झालाय, किती भाग्याची गोष्ट, परंतु लगीन कसं करू, घरी काय बी राहिलं नाही. आग्र्याला जाण्याआधी दिलेर खान मोगलाची स्वारी गुजन मावळापर्यंत आली, सगळा सत्यानाश केला, घरी आता काय बी राहिलं नाही. आणि पोरीचं लगीन करायचं म्हणजे कमीत कमी अंगावर खंचोडी तरी द्यायला हवी. पाहुणे येतील, कसं करू, काय करू. पोरीच्या बाशिंगाला दोरा अपुरा पडतोय आऊसाहेब, पोरीच्या बाशिंगाला दोरा अपुरा पडतोय. अरे मिठ्या, हे सांगता येऊ नये का तुला मला? अरे तू या घरातला ना, मी इथं गडावर कशासाठी बसली आहे? तुमच्यासाठीच बसली आहे ना. नारूजी,
अरे आपल्या विठूजीच्या पोरीचं लगीन निघालंय. गडावरून जेवढं लागतं लग्नासाठी तेवढं सगळं शिळमकर वाड्यात ताबडतोब पोचतं करा. अशा होत्या आऊसाहेब आणि अशी होती तिची लेकरं. आऊसाहेबांचा इतिहास म्हणजे मराठी इतिहासातला एक पवित्र अध्याय आहे. आणि आऊसाहेबांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की आऊसाहेबांनी शिवाजी महाराजांना पाडण्यापासून तर सिंहासनापर्यंत घडवलं. आऊसाहेबांची अजून एक गोष्ट सांगते. तानाजी मालुसरेच्या मुलाचं रायबाचं लगीन निघालं होतं. तो महाराजांना भेटावयास रायगडावर गेला. खरं म्हणजे तो लग्नाचा आवतण द्यायलाच गेला होता. परंतु कोणाला काबीज करायच्या गोष्टी महाराजांसमोर चाललेल्या पाहून आपल्या मुलाचं लग्नाचं विसरून आणि कळूही न देता तानाजी मालुसरेने विडा उचलला की कोणाला मीच घेणार. आऊसाहेबांना ही बातमी कळाली. आऊसाहेबांना चांगलं वाटलं. पण लगेच त्यांना कळालं की तानाजीच्या घरी मुलाचं लगीन निघालंय आणि त्यांनी सांगितलंच नाही. त्या तानाजीला म्हणाल्या की अरे तानाजी, कोणाला कोणीही घेईल, तू तुझ्या मुलाचं लगीन साजरं कर. तानाजीचं एकच वाक्य पण इतिहासात महाकाव्य झालं. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. त्यानंतर कोंढाण्याची मोहीम ठरली. तानाजी आपल्या सवंगड्यांसह जिजाऊ मासाहेबांच्या उसरीवर जेवायला गेले. सगळे बसले. पंक्ती बसल्या. समोर ताटे वाढले गेले आणि तानाजी मोठ्याने म्हणाला की आम्हाला जिजाऊ मासाहेबांनी वाढायला हवं. केवढा हा हट्ट! जिजाऊ मासाहेबांनी तरीही प्रेमापोटी सगळ्यांना चार घास वाढले. परंतु नंतर जिजाऊ मासाहेब दमल्या. नंतर तेव्हा तानाजी म्हणाला की अरे आता आई दमली, कोणी वाढायचा हट्ट करू नका बरं. सगळ्यांनी जेवण आटोपली. तानाजीसह सर्वांनी आपली उष्टीपत्रावळ तटाखाली नेऊन टाकली. तानाजी मोहिमेवर निघताना आऊसाहेबांजवळ गेला. आपले पागोटे काढून त्यांनी आऊसाहेबांच्या चरणावर ठेवले. त्यांना नमस्कार केला. आऊसाहेबांनी ते पागोटे उचलून परत तानाजीच्या डोक्यावर ठेवले. त्याचा आलाबाला केला. त्याची दृष्ट काढली. नंतर तानाजी मोहिमेवर गेला. माघ वद्य नवमीच्या रात्री कोंढाण्यावर भयंकर लढाई झाली. तानाजी पडला पण गड काबीज झाला. तानाजीचं प्रेत पालखीत घालून रायगडावर आणले गेले. पालखी येताना पाहून जिजाऊ आऊसाहेबांना कौतुक वाटलं. परंतु त्यांना माहिती नव्हतं की त्या पालखीत प्रेत आहे आणि कोण धाडस करणार सांगण्याचं. पण नंतर जेव्हा आऊसाहेबांना कळलं की पालखीत प्रेत आहे तेव्हा त्यांनी अपार शोक मांडला. या घटनेवरून काय समजतं? या घटनेवरून आऊसाहेबांची मावळ्यांबद्दलची माया समजते. त्यांचं प्रेम समजते. जेवढं कणखर तिचं नेतृत्व होतं तेवढीच तिच्या मातृत्वाची पाखर होती. पुढे 1674च्या मे महिन्यात रायगड महाराजांच्या राज्याभिषेकासाठी सजू लागला. मासाहेबांचं मुक्काम राज्याभिषेकासाठी रायगडावरच होतं. रायगडावर मासाहेब आल्या होत्या. हा सोहळा सुरू झाला. महाराजांनी धर्माज्ञेप्रमाणे धेनुपूजा, भूमिपूजा, जलपूजा, शस्त्रशास्त्र पूजा, शावाष्ण पूजा, गजपूजा, ध्वजपूजा सर्व पूजा महाराजांनी केल्या. परंतु त्यांच्या हृदयात सुरू होती ती सतत मातृपूजा. महाराजांचा राज्याभिषेक अगदी उद्यावर येऊन ठेपला होता आणि पहाटे 3 वाजताच सोहळा सुरू झाला. आऊसाहेब हा सोहळा त्यांच्या डोळ्यात नजरेत साठवून ठेवत होत्या. वार्धक्याने वाकल्या होत्या. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. काही क्षण त्यांचं स्वप्न पूर्ण व्हायला बाकी होते. महाराज हत्तीवरून देवदर्शनाला निघाले. तेव्हा मासाहेबांना त्यांनी वंदन केलं आणि मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झालं. मासाहेब, फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झालं. रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा आटोपला. या क्षणाची वाट ही जगदंबा पाहत होती की काय? जगदंबेचं अवतार कार्य पूर्ण झालं होतं. आऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. राज्याभिषेकानंतर अवघ्या 2 दिवसांनंतर आऊसाहेबांना पाचाडच्या वाड्यात आणण्यात आलं आणि सोबतच चाहूल लागली होती आऊसाहेबांच्या महाप्रयाणाची.
आपल्या महाप्रयाणाची तयारी करताना ही माऊली अगदी समाधानी वाटत होती. आऊसाहेबांनी आयुष्यभर अनेक दानधर्म केले, परंतु सगळ्यात मोठा दानधर्म आपल्या महाराष्ट्रांना त्यांनी दान केलं, तो म्हणजे आपले शिवाजी महाराज. 17 जूनचा दिवस मावळला. सगळीकडे अंधार झाला. काळोखाने पृथ्वी गिळून टाकली आणि एक ज्योत मंद मंद होत गेली. आऊसाहेब आपल्या सर्वांना सोडून निघून गेल्या. महाराजांनी आऊसाहेबांना अखेरचे वंदन केले. आऊसाहेब यावत चंद्र दिवकरो आपल्याला प्रेरणा देत निघून गेल्या. आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेल्या होत्या. आज 17 जून त्यांची पुण्यतिथी. आपण सगळे त्यांना स्मरण करू, त्यांना वंदन करू.